नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे अच्छा भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अथर्व मीरा हे गावाला जाण्यासाठी निघणार असतात. तोपर्यंत मीरा जशी बाहेर पडते तशीच अंबिका येते. मीरा थांब, तुला ज्या काही आई बोलल्या आहेत त्याच्या वाचून तुला राग तरी आला असेल, पण तू ना सगळं काही विसरून त्यांना माफ कर ना, पुन्हा पहिल्यासारखी वाग त्यांच्याबरोबर. मीरा ते सगळं ऐकून घेते अंबिकाचं. तिथून ती गावाला जाण्यासाठी निघते. अथर्ववर मीरा जात असताना तिथे अथर्व म्हणतो, मीरा तुला एक गोष्ट सांगू का, जर बाबांचा जर खरा चेहरा जरा आला तो त्यांना मन मोकळेपणाने माफ करून टाक, असं काही म्हणून तिचा हात पकडतो. मीराला खूप राग येतो. हात ती बाजूला करते. म्हणते, अथर्व तुम्ही कोणतंही आधी सत्य जाणून घ्यायच्या आधी निर्णय करू शकत नाही, असं काही म्हटल्यानंतर इकडे मंजिरी तिच्या माणसाला फोन करते की मीरा आणि अथर्व दोघेही निघाले आहेत आणि त्यांना त्या रस्त्यामधून पुढे जाऊन द्यायचं नाही. फुल ट्रॅफिक लागतं. तो पोलिसांच्या साह्याने त्यांना पुढे जाऊन देत नाही आणि ती फुल एकदम ट्रॅफिक लावून ठेवतात. तिथे पुढे गाड्या अजिबात जाऊन देत नाहीत. मीरा आणि अथर्व म्हणतात की आपण असं किती उशीर असं उभं राहायचं, किती उशीर वाट पाहायची, आपल्यापाशी खूप कमी वेळ आहे. काकांशी माझं बोलणं झालेले आहेत, बाबा तिथेच आहेत मशानभूमीत, ते गावात आलेले आहेत. असं काय म्हणल्यानंतर मीरा म्हणते, अथर्व आपण जो काही शॉर्टकटवाला रस्ता आहे गावाकडे जाण्यासाठी तिथून जाऊया. अथर्व म्हणतो, तो तर रस्ता खूप खराब आहे ना गं. हो आहे, पण इथे थांबण्यापेक्षा आपण थोडंफार तरी पोहोचूच ना तिथपर्यंत. पण इथे मंजिरी गावाला जाण्यासाठी निघत असते. तोपर्यंत अनन्या पटकन गाडीमध्ये येऊन बसते. म्हणते, आई मला ना पार्लरमध्ये जायचं आहे, मला सोडतीस का जराशी. इथे जरा मंजिरी खूप रागाने म्हणते, नाही अनन्या मला खूप काम आहे, तू जाऊ शकतीस. असं काही बोलल्यानंतर अनन्याला ती गाडीतून ढकलून देते. तिथून पटकन निघून जाते. हेच वागणं अनन्याला मंजिरीचं अजिबात आवडत नाही. ती बघते की आईला आजकाल काय झालंय काय. आणि मंजिरी जात असताना गावाला तिचा माणूस तिला सेल्यूट करतो की तुमचं काम झालेलं आहे, ते दोघंही कुठेही नाहीत गेले, तुम्ही पोहोचू शकताय. ते दोघांचं काम झाल्यामुळं मंजिरी अथर्व मीराच्या आधी त्या गावामध्ये पोचते. शिवनाथला त्याची भयानक अशी जाणवून गेलेली असते की शिवनाथला चाहूल लागून गेलेली असते की मंजिरी येते, अथर्व येते, मीरा येते, काहीतरी इथे घडणार आहे प्रचंड असं. तोपर्यंत मीरा आणि अथर्व त्या कच्च्या रस्त्याने जात असताना अथर्व म्हणतो की मीरा हा रस्ता खूप खराब आहे. हो माहिती आहे अथर्व, पण पटकन तुम्ही गाडी चालवा, काहीतरी घडणार आहे असं वाटतंय मला. तोपर्यंत अथर्व म्हणतो, अगं ह्याच्यापेक्षा मी जास्त जोरात गाडी नाही चालवू शकत, काय करणार, किती रस्ता खराब आहे तुला दिसतंय ना. मीरा त्यामुळे रस्ता एकदम तो नीट होतो देवी आईच्या कृपेने. अथर्व म्हणतो की बघ ना गं, किती रस्ता चांगला आहे, एकेकीच गावकऱ्यांनी हा रस्ता नीट केला की काय. मीरा म्हणते, बहुतेक केलेला दिसतोय असं तरी मला वाटते. अथर्व मीरा तिथे जात असताना मंजिरी आधी शिवनाथपाशी पोहोचलेली असते. शिवनाथ एकदम बेचैन झालेला असतो. त्याला काही सुचत नसतो. त्याला माहीत असतं मंजिरी इथे येणार असती, तिच्यासाठी तो मंत्र म्हणत असतो, पण तिच्या तोंडातून काय मंत्र फुटत नसतात. मंजिरी त्याच्याकडून पाहून खूप हसते. म्हणते, शिवनाथ बास कर आता, तुझा खेळ संपला. शिवनाथ म्हणतो की अरे मला वाटलं नव्हतं मंजिरी, तुझा हा चेटकिनीचं रूप अथर्व मीराच्या समोर हे आत्ता येईल असं वाटलंच नव्हतं. आणि तिच्या बाजूने एक असं रिंगण तयार करतो. ते रिंगण जसं काही मंजिरी बघते तसंच म्हणते की अथर्व मीरा येईपर्यंत मी काय ह्याच्यामध्ये थांबू शकत नाही, माझ्यापाशी काळ्या शक्ती आहेत. त्याच्यातून शिवनाथच्या ते रिंगणातून सुटका मंजिरी पटकन घेते. शिवनाथ ते बघून खूप घाबरतो. म्हणतो, मीरा लवकर ये, लवकर, माझा जीव धोक्यात आहे. मंजिरी ते सगळं काही पाहिल्यानंतर इथे शिवनाथचा गळा दाबायला येते. त्याचा गळा दाबते आणि तिथून घेऊन त्याला शिवनाथला आपल्या कब्ज्यात घेऊन ती मार्जरीकडे घेऊन जाते. मीरा आणि अथर्व तिथे येतात तर तिथे कोणीच नसतं, फक्त शिवनाथची एक पोटली असते. शिवनाथच्या त्या पोटलीमध्ये मंजिरीसाठी मंजिरी कशी मरणार ते सगळं काही
त्याच्यात लिहिलेलं असतं. तिचं खरं रूप कसं येणार बाहेर ते सगळं काही त्याच्यात लिहिलेलं असतं. मीरा आणि अथर्व म्हणतात की बाबा गेले तर गेले कुठे, पण ही मंजिरी त्याला गाडीत घालून मार्जडीकडे घेऊन चाललेली असते. मग शिवनाथ म्हणतो की ही कुठली वेळ आली आहे मीरा, तू वेळेवर का बरं येऊ शकली नाहीस. असं काही घडलेलं नक्की पुढच्या भागामध्ये काय होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.